कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. यंगस्टार पापडीचा एक्स्ट्रा प्रतिनिधी आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आहे आणि दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. सलामी जोडी मैदान दरम्यान दाखल झाली आहे. देवेंद्र काळे अर्थातच विक्की काळे या नावाने बरीच प्रसिद्धी निर्माण केली आहे टेनिस क्रिकेटच्या जगतामध्ये आणि त्यांच्या समवेत दीपेश घोलप आपण बघतोय ना नॉन स्ट्राइक एंड वर आणि बॉलिंग मार्क वरती पहिलं षटक घेऊन सज्ज होतोय. अनिकेत रितेशजी घाग साहेबांचे ते आगमन झालं आणि श्री केदारनाथ 11 संघाचे पॅकर त्यांचा आम्ही देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि ऑफिशियल पंचांच्या भूमिकेमध्ये आपण सध्या तर बघतोय विशाल नाईक सर आणि धीरज झा सरांना आपण बघतोय. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. या मॅचला होणार आहे सुरुवात खुल्या गटामधील मॅच क्रमांक आजच्या दिवसामधील आपण बघतोय तिसरी मॅच. अनिकेत बॉलिंग मार्क वरती स्ट्राइक एंड वरती विक्की काळे पहिला बॉल विक्की करता पहिला बॉल बघा आणि रनअप घेतला होता पण विशाल नाईक सर आमच्या दिशेने वळाले. त्यांनी सांगितलं मृत्यू चेंडू कारण की करार केला गेला त्यांच्या माध्यमातून रनअप मध्ये थोडीफार गडबडी झाली की त्या अनुषंगाने पुन्हा एकदा रिस्टार्ट करावा लागेल. गोलंदाज झाला मॅच क्रमांक 3. पहिला बॉल चांगल्या टप्प्याचा सडिक लाईन आणि लेंथ मैदानाच्या बाहेरून सेट होऊन आला अनिकेत सध्या तर आणि पहिला बॉल ब्लॉक होल ऑफ स्टंपच्या बाहेरचा वाईड यॉर्कर ज्याला म्हटलं जातंय तो मैदान दरम्यान दाखवला जातोय. पहिल्या बॉलवरती प्रश्न विचारला विक्की काळे यांना. एसपी ट्रॉफी सफाळ वेळेमध्ये आपण बघितलं तर त्या स्पर्धेमधील प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा मानकरी होता विक्की काळे अर्थात देवेंद्र काळे आणि टेनिस क्रिकेटच्या पटलावरती विक्की काळे नाव देखील एक ब्रँड आहे. कित्येक वेळा आम्ही बघितलं आणि पंजाबच्या टूर मध्ये आम्ही त्यांच्या समवेत होतो आणि कॉलेजच्या माध्यमातून आम्ही त्यांच्या समोर खेळलो देखील आहेत. सध्या तर 2 बॉल चांगल्या प्रकारचे डिलिव्हर केले गेले अनिकेत याच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचे 2 बॉल सटीक ठिकाणावरती ठेवले गेले. पहिला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर आणि दुसरा बॉल शरीराचा वेध घेणार होता. चांगल्या प्रकारचा बॉल इथून आतापर्यंत डिलिव्हर केलेत. ओव्हरचा पुढील बॉल यावेळेस आक्रमण करण्याच्या प्रयत्नामध्ये होते. चांगल्या प्रकारची लाईन आणि लेंथ पूर्णपणे विकीला बांधून ठेवलंय. हात खोलण्याची कुठलीही संधी आतापर्यंत दिली नाहीये. यंगस्टर पापडी संघाने टॉस जिंकला होता. त्यांनी सांगितलं आम्ही सर्वप्रथम करणार आहोत गोलंदाजी. गणेशदादा कक्कड त्यांचा आपण तो संघ बघतोय सध्या तर मैदानादरम्यान फिल्डिंग करताना यावेळेस टप्प्याचा बॉल त्याला चांगल्या प्रकारे खेळ पण बॉल डी झोन मध्ये गेला. डिक्लेरेशन झोन मध्ये प्राप्त होतील 2 धावांनी चौथ्या बॉल वरती विक्की वैयक्तिक आणि संघाचं देखील खातं खोललं जाते त्यांच्या माध्यमातून. चांगल्या प्रकारची आतापर्यंत गोलंदाजी झाली आहे आणि सकाळच्या सत्रापासून आपण युट्यूब वरती बऱ्याच कमेंट्स बघितल्यात. प्रमोदजी शेडगे सर आणि अक्षय पांडव सरांच्या माध्यमातून त्यांच्याकरता बऱ्याच अशा कमेंट्स आल्यात आणि निश्चित स्वरूपामध्ये त्यांची देखील तारीफ होणं फार महत्वाचं आहे. अप्रतिम दर्जाची लाख मोलाची स्पर्धा त्यांनी क्रिकेट प्रेमींच्या भेटी करता आणली आहे आणि अक्षरशः या मैदानावरती डोळे तरसले होते आणि ती त्याचा भरपूर आनंद प्रेक्षक लुटतायत. अनिकेतचा पुढील बॉल यावेळेस लेगस्टंपच्या बाहेरचा बॉल थोडीफार चुकी घडली आहे. विशाल सर आमच्या दिशेने वळतील इशारा दिला जातोय. व्हाईट +1 आणि इथून या 2 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावफलकावरती जोडल्या जातील आणि या 2च्या मदतीने धावफलक वाढेल आणि जाऊन पोहोचेल ते 4च्या आकड्यावरती. स्ट्राईक आता रोटेट झाली. आता नॉन स्ट्राईक एंडवरती दीपेश बराच वेळ त्यांनी उभा राहून खेळ बघितलाय. आता ते स्ट्राईक एंडवरती दीपेश घोलप स्ट्राईक एंडवरती देईल सध्या तर. रोहित यादव आज गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आपण सध्या तर त्यांना बघतोय. व्हॉल्यूम मधील एक चांगले खेळाडू एक बेस्ट ऑलराऊंडर म्हणून त्यांच्याकडे देखील बघितला जातोय. सध्या तर स्कोररच्या भूमिकेमध्ये आपण त्यांना बघतोय. 4 बॉलचा खेळ संपलाय. 4 धावा धावफलकावरती. अनिकेत आतापर्यंत त्याने इम्प्रेस केलंय.
चांगल्या प्रकारची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून, पण विकीला आतापर्यंत त्यांनी शांत ठेवलं, पण दीपेश करता कुठले प्लॅन्स असतील त्याच्यावरती देखील लक्ष केंद्रित करावं लागेल. पहिल्या षटकामध्ये शेवटचे 2 बॉल शिल्लक, ते देखील फार महत्वाचे असतील. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, चांगल्या प्रकारचा बॉल. बघा तुमचे पाय चालत नाहीये तर कदाचित तुम्ही देखील तेवढी चांगली बॅटिंग करू शकणार नाही. फुटवर्क फार महत्वाचा आहे. पाय चालत नाहीये, खडे खडे खेळण्याचा प्रयत्न केला गेला. ऑफ स्टंपच्या बाहेरची लाईन आणि आतापर्यंत चांगल्या प्रकारचे जे गेम प्लॅन आहेत दोन्ही खेळाडून करता शुभम अनिकेतने बनवून आणलेत. अनिकेतचा विचार केला तर आतापर्यंत चांगल्या प्रकारची त्याने गोलंदाजी केली आहे. लास्ट गो पहिल्या षटकामधील. यावेळेस बॉल हवेमध्ये खेळलाय, फटका तर चांगला आहे, ताकद थोडीफार कमी पडू शकेल आणि एक्झॅक्टली बाउंड्री लाईन वरती चांगल्या प्रकारचा झेल टिपलाय. दीपेश 0च्या आकड्यावरती बाद होत आहेत. श्री केदारनाथ 11 संघाला लागला पहिला धक्का. दीपेश घोलपच्या स्वरूपामध्ये विकेट. हर्षिता स्पोर्ट्स आणि हृदय 11 दोन्ही संघांदरम्यान नेक्स्ट मॅच होणार आहे, तर दोन्ही संघाचे कॅप्टन्स आपण रेडी राहायचं आणि रिपोर्टिंग देखील करायची आहे. टॉस साठी आपण रेडी राहायचंय. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल. पंचांनी सांगितलंय वाईट. चांगल्या प्रकारचा इथून विचार तर माइंडसेट चांगल्या प्रकारचे सेट केलेत. पण पंचांनी सांगितलं की वाईट बॉल करार केलाय. विशाल नाईक सर गेले 3 दिवस आणि आजचा 4था दिवस या क्रीडांगणावरती वाईट साठी DRS नाहीये. सेकंड बाउन्स जो असेल त्याच्याकरता तुम्ही रेफर करू शकतायत आणि नो बॉल साठी देखील आहे तुमच्याकडे आणि बाउंड्री चेक करता देखील तुम्हाला DRS चा उपयोग तुम्ही करू शकतायत. रनआउट करता देखील आहे आणि जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही त्याचा देखील रेफर करू शकतायत. प्रथम आलाय बॉलिंग मार्कवर आणि प्रथमचा प्रथम बॉल तो एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये आपण बघितलाय. विकी करता हा बॉल फुल टॉस चांगल्या पद्धतीने खेळलाय. बॉल वेगवान गतीने बाउंड्री लाईनच्या दिशेने चाललाय. या बॉलला नाही रोखू शकले खेळाडू. बॉल गेलाय सीमा पार, आलाय दर्जेदार चौकार विकी काळेच्या बॅट मधून. स्ट्रोक मध्ये एवढा जीव नव्हता तरी देखील फिल्डरला वाटलं की संतोष डावले आपण त्या क्षेत्रामध्ये बघितले त्यांना. पण प्रयत्न त्यांच्या माध्यमातून देखील केले गेले पण बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून गेला होता. विकेट कीपरच्या भूमिकेमध्ये आपण गणेश दादा यांना बघतो आणि पॉझिटिव्ह इंटेंट करता ओळखले जातात आणि प्रत्येक खेळाडूला प्रोत्साहित करण्याकरता ओळखले जात आहेत. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल. दिशा भरकटली आहे. व्हाईट बॉलचा आणखी एकदा इथून इशारा दिला जाईल. या वाईडच्या मदतीने धावफलक वाढला आणि टोटली धाव फलकावरती जाऊन पोहोचला 10-10च्या आकड्यावरती. 1.1 षटकाचा खेळ कंप्लीट झाला आणि 10 धाव फलकावरती 1 गडी बाद झालाय. पाठीमागील मॅच मध्ये आपण प्रथमेश ठाकरेला बघितलंय. चांगल्या प्रकारची त्यांनी बॅटिंग केली आणि बॅटिंग बॉलिंगच्या जोरावरती आपण आपल्या संघाला विजय प्राप्त करून देताना प्रथमेश ठाकरे यांना देखील बघितलंय. प्रथम सध्या तर एका बॉलमध्ये 6 धावा खर्ची पडलाय. कमबॅक करावं लागेल. विकी ऑन स्ट्राइक. विकी फटका आणखी एकदा चांगला सजवला. इनसाइड आउट कव्हरच्या क्षेत्रामध्ये थोडाफार वेळ खेळाडू असं वाटलं की बॉल डोक्यावरून निघून जातोय की काय, पण थोडाफार बॉल जमीन लगत गेला आणि त्याच्यानंतर थोडाफार स्लो झाला गेला, कमी गती होऊन गेली. धाव फलक वाढले, हलक्या शाताने वाढला आणि जाऊन पोहोचलाय 11-11च्या आकड्यावरती. सध्या तर 11 धावा धाव फलकावरती आपण बघतोय. 5 षटकांचा सामना. 5 षटकांमध्ये किती धावा एक्झॅक्ट बनवल्या जातील आणि किती सेफ असतील आणि किती धावा आपण इथून चेस करू शकतो त्याच्यावरती देखील लक्ष केंद्रित करणं फार महत्वाचं असेल. यंगस्टार पापडी या संघाकरता प्रथम 2 बॉलमध्ये 7 धावा खर्ची पडलाय. कमबॅक करावा लागेल. विजय करता बॉल
आक्रमण करण्याच्या प्रयत्नामध्ये विजय आलाय आणि पहिला बॉल फेस करत असताना वैदिक आणि पहिल्या बॉलवरती त्याने आक्रमण करण्याचा प्रयत्न केला गेला. कनेक्शन प्रॉपर नव्हतं तरी देखील पहिल्या बॉलवरती आल्याला तो खातं खोलेल आणि श्री केदारनाथ 11 संघ जाऊन पोहोचलाय. बारा धावा दाखल करती. आणखी एकदा प्रयत्न करण्याचा आक्रमण करण्याचा प्रयत्न केला जातोय पण कदाचित विकीला इथून यश प्राप्त होत नाहीये. थोडंसं फंबल थोडीशी मिसफील्ड आणि मिसफील्डच्या चालत्या स्वरूपामध्ये प्राप्त होतील या 2 धावा. 2च्या मदतीने धाव फलक वाढला आणि जाऊन पोहोचले 14च्या आकड्यावरती. प्रथमच्या षटकाचा आपण विचार केला तर पहिला वाईड चौकार वाईड सिंगल सिंगल आणि त्याच्यानंतर आता डबल. बघा सध्या तर ही स्लो लोकल चालली आहे आणि स्लो लोकल कधी फास्ट लोकल मध्ये कन्वर्ट होणे सांगता येणार नाही कारण की विकी काळे मैदान दरम्यान आहे. यावेळेस फटका चांगला सजवलाय बिटवीन द गॅप 2 खेळाडूंना भेदून बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. दर्जेदार चौकार विकी काळेच्या बॅट मधून. ताकदवर स्ट्रोक होता हा. अक्षरशः स्ट्रोक मध्ये एवढी ताकद होती की 2 खेळाडू चेंडूचा पाठलाग करत होते पण दोघांनाही भेदून हा बॉल गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रयत्न केला गेला की पायाने अडवण्याचा प्रयत्न करू पण बॉलला काही थांबू शकला नाही. चांगल्या प्रकारचं शॉर्ट सिलेक्शन राहिलंय जमीन लगत. चांगला स्ट्रोक खेळला गेला आणि या अशा स्ट्रोक करता अशा फटकेबाजी करता विकी ओळखले जात आहेत. सध्या तर धावा जाऊन पोहोचतात 18-18 आकडे ते दुसऱ्या षटकामध्ये शेवटचा बॉल शिल्लक. दुसऱ्या षटकामध्ये शेवटचा बॉल. यावेळेस चांगल्या प्रकारचा बॉल टप्पा पडल्याच्या नंतर हाईट आणि उसळी प्राप्त झाली गेली. जशाच तसं उत्तर दिलं. पहिल्या बॉलवरती इथून अगोदरच्या बॉलवरती विकी काळे भारी पडले तर शेवटचा बॉल जाता जाता प्रथमच्या हितामध्ये गेलाय. षटक क्रमांक 2 ची समाप्ती आणि टॉस हरून वाटेला आली होती बॅटिंग आणि सर्वप्रथम बॅटिंग करत असताना श्री केदारनाथ 11 संघ जाऊन पोहोचलाय. 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस 18 लॉस ऑफ 1 विकेट. अनिकेत आला बॉलिंग मार्क वरती. अनिकेतचा फुल टॉस पद्धतीचा बॉल. हाफ चान्स होता पण फुल चान्स मध्ये कन्वर्ट करण्याचा खेळाडूच्या माध्यमातून प्रयत्न तर चांगल्या प्रकारचा होता. एफर्ट चांगल्या प्रकारचे दिले गेले आणि आपल्या संघाकरता किमान इथून धावा रोखल्या जात आहेत. धावा बचावल्यात अक्षरशः. जर शरीराला हा बॉल नसता लागला तर किमान इथे चौकाराची बोर छापली गेली असती पहिल्या बॉलवरती. अनिकेत पहिल्या षटकामध्ये त्यांनी इम्प्रेशन टाकलं गेलंय. इम्प्रेस केलं गेलं आणि त्याच्यानंतर वैयक्तिक दुसरं षटक देखील त्याच्या हातामध्ये तुरंत लगेच सोपवलं जात आहे. पहिला बॉल चांगल्या पद्धतीचा डिलिव्हर केलाय. विकीला पहिल्या षटकामध्ये पूर्णपणे शांत ठेवलं होतं. आता तोच बॅटल पुन्हा एकदा आणखी एकदा पाहायला मिळेल जो पहिल्या षटकामध्ये आपण बॅटल बघितलं होतं. अनिकेत वर्सेस विकी काळे. बॅक टू बॅक 4 लगातार डॉट बॉल आले होते. फटका चांगला सजवलाय. लॉंग ऑफचा खेळाडू प्रयत्न भरपूर केले गेले पण पायाला बॉल स्पर्श करून निघून गेलाय. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. नागेश वाडेकर आपण बघतोय. पाठीमागील हंगामामध्ये त्याच्या नावावरती सेंचुरी होती. हा तोच खेळाडू सध्या तर आपण त्याला बघतोय फिल्डिंग करताना. मान्सून ब्लास्टची स्पर्धा आणि अक्षरशः प्रमोदजी शेडगे सर त्या घटनेचे साक्षीदार आहेत. त्यांनी डोळ्याने तो क्षण अनुभवलाय. नागेश वाडेकर चांगल्या प्रकारचा त्यांच्या माध्यमातून प्रयत्न केला गेला पण बॉल काही रोखू शकले नाही. थोडाफार प्रेशर असतो फिल्डिंग करताना मित्रांनो आणि तो कदाचित पाहायला मिळालाय. विकी काळे बराच वेळ शांत होता आणि पहिल्या षटकामध्ये मला वाटतं की 4 बॉल डॉट फेस केले होते अनिकेतचे पण त्याच्यानंतर आता ताकद सिद्ध करतोय. जसा त्याला पहिला बॉल खेळण्याकरता मिळाला या षटकामधील वैयक्तिक त्याच्यावरती आक्रमण केलंय. फिल्डिंग मध्ये थोडेफार चेंजेस केलेत.
आणखी एकदा बॉल हवेमध्ये गेलाय, यावेळेस पलटवार अनिकेतचा होणार आहे आणि अक्षरशः तो झालाय. विकी काळे याला माघारी परतावं लागेल. विकी बाद झाले बघा. 10 बॉलमध्ये 17 धावा त्यांच्या बॅटमधून आल्या. सलामीवीरच्या स्वरूपामध्ये आले होते, पण जे दोन्ही ओपनर्स होते त्यांना पूर्णपणे साफ करण्याचं कार्य अनिकेत याने केले. दोन्ही ओपनर्स अनिकेत एकट्याने साफ केलेत. आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये बघितलं चांगल्या प्रकारची कामगिरी त्याने केली गेली. 4 धावा तो खर्ची पडला होता, पण दुसरा षटक वैयक्तिक जशा प्रकारे हाताळण्याकरता आला, पहिल्या बॉलवरती सिंगल आणि दुसऱ्या बॉलवरती चौकार आणि तिसऱ्या बॉलवरती पलटवार, जशाच तसं उत्तर अनिकेतने दिलंय. ओपन क्रिकेट आपण सध्या तर बघतो आजच्या दिवसामध्ये, आणि तारे सितारे आपण क्रिकेटच्या जगतामधील बघितले ते आपण मैदानावरती. तेवीस धावा फलकावरती 2 गडी बाद झालेत. श्री केदारनाथ 11 आपण हा संघ बघतोय. सध्या तर परिस्थिती चांगली होती, पण विकी बाद झाल्याच्या नंतर इथे परिस्थिती थोडीफार बिकट होत चालली आहे आणि चांगली बॅटिंग आता युवराज आणि विजय यांना करावी लागेल. 4थ्या क्रमांकावरती बॅटिंग करण्याकरता युवराज आलाय. डावखुऱ्या हाताचा फलंदाज युवराज आल्या आल्या आक्रमण करण्याच्या प्रयत्नामध्ये तो देखील आहे. संतोष आहे त्या क्षेत्रामध्ये, जोपर्यंत बॉलला फील्ड केला जाईल दुसऱ्याचा प्रयत्न केला गेला आणि 2 धावा इथे इझिली कंप्लीट केल्या जात आहेत. या 2च्या मदतीने धावफलक वाढेल आणि जाऊन पोचेल 25-25 आकृतीत. थ्रो थोडाफार खराब आपल्याला पाहायला मिळाला, पण नुकसान जास्त काय होणार नाहीये. थ्रो आला तरी देखील 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या होत्या आणि पहिल्या बॉलवरती युवराजने देखील खातं खोल्या आल्याबरोबर अनिकेत चांगली कामगिरी आतापर्यंत त्याने पार पाडली आहे. षटकामधील 5वा बॉल, चांगल्या प्रकारचा बॉल नाही म्हणता येणार. पंचांच्या नजरेमध्ये खराब पद्धतीचा स्क्वेअर लेग पंच धीरज झा सर आमच्या दिशेने वळतात आणि त्यांनी देखील सांगितलं की व्हाईट बॉलचा इशारा दिला गेला. व्हाईट +1 फॉर दी ओव्हर देखील सांगितलंय. जो एक मात्र बाउन्स होता तुमच्याकरता, तुम्ही त्याचा उपयोग केलाय, पण बघावं लागेल आता कुठल्या प्रकारची लाईन आणि लाईन तिथून चॉईस केले जाईल अनिकेतच्या माध्यमातून. विचार तर चांगले केले होते, पण नशिबाने साथ मिळाली नाहीये. आणखी एकदा बॉल हवेमध्ये गेलाय. मिस टाइम स्ट्रोक, बॉलच्या खाली नागेश, चांगल्या प्रकारचा झेल टिपलाय. विकेटचं पतन. युवराज आल्या पावलाने माघारी परतावं लागेल. अनिकेतच्या खात्यामध्ये या मॅचची 3री सफलता, 3रा धक्का इथून दिलाय श्री केदारनाथ 11 या संघाला. तिसऱ्या षटकामध्ये शेवटचा बॉल शिल्लक आणि धावा फलकावरती जाऊन पोहोचला 26-26 आणि 3 शिकार झाले. त्याने आतापर्यंत 3ही शिकार करणारा खेळाडू आहे तो म्हणजे अनिकेत. अनिकेत तारीफ योग्य गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आतापर्यंत झाली आहे. आकाशाला नवीन बॅटर बॅटिंग करण्याकरता 5व्या क्रमांकावरती आकाश याचं निवड केलं गेलंय. कशा प्रकारे आता आकाश बॅटिंग करेन आणि इथून श्री केदारनाथ 11 या संघाला एक पार्टनरशिपची आवश्यकता आहे. पार्टनरशिप आणि धावा देखील त्या पार्टनरशिपने चांगल्या बनवल्या पाहिजे. अनिकेतच्या स्पेल मधील शेवटचा बॉल तो देखील तितक्याच चांगल्या पद्धतीचा. षटक क्रमांक 3 ची समाप्ती आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेर जाऊ फलक 26-26. लॉस ऑफ 3 विकेट्स.
सन्माननीय आदरणीय रितेशजी घाग सर, श्री केदारनाथ 11 संघाचे पॅकर, त्यांचा या स्पर्धेच्या माध्यमातून शाही सन्मान केला जातोय. या स्पर्धेचे जनक आणि या स्पर्धेचे शिल्पकार प्रमोदजी शेडगे सर आणि अक्षयजी पांडव सर यांना मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते हा शाही सन्मान करायचा आहे. कॅमेरामॅन फोकस करा. या स्पर्धेच्या माध्यमातून हा शाही सन्मान केला जातोय. आपण एका साईडला व्हॉइस ऑफ पालघर आणि दुसऱ्या साईडला व्हॉइस ऑफ वाडा यांच्या शुभ हस्ते आपण हा शाही सन्मान करतोय. थँक्यू सो मच सर फॉर कमिंग. आपण आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली, आपला देखील आम्ही कौतुक आणि आभार व्यक्त करतोय. जाऊयात मैदानाच्या दिशेने. जतन आला बॉलिंग मार्कवर, त्यांनी पहिल्या बॉलवरती 2 धावा तो खर्ची पडलाय. विजय, चांगली बॅटिंग विजयला करावी लागेल. वन डाऊनच्या पोझिशन वरती आलाय, पण सध्या तर तिसरा बॉल तो खेळलाय. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल, चांगल्या पद्धतीचा, चांगल्या प्रकारचे गेम प्लॅन्स यंगस्टार पापडीचा संघ बनवून आलाय. त्यांनी सांगितलं की ऑफस्टंपच्या बाहेरच बॉल ठेवायचे. सगळे बॉल बघा, रीड करा, पहिल्या षटकापासून तर शेवटच्या षटकापर्यंत म्हणजे चौथ्या षटकापर्यंत प्रत्येक बॉल ऑफस्टंपच्या बाहेर ठेवला गेलाय. जेवढे बॉल खेळाडूपासून दूर ठेवले तेवढे बॉल ते शांत राहिलेत. ऑफस्टंपच्या बाहेरचा आपण यावेळेस दिशा थोडीफार भरकटली आहे. व्हाईट बॉलचा इशारा इथून दिला जाईल आणि या व्हाईटच्या मदतीने धावफलक वाढले हलक्या हाताने आणि जाऊन पोहोचले ते 29-29 आकड्यावरती जाऊन पोहोचलंय. ओव्हरचा पुढील बॉल, यावेळेस बॅट आणि बॉल मध्ये कनेक्शन प्रॉपर, आवाज टक्कन आलाय, बॉल गेलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. विजयच्या बॅट मधून षटकार आलाय. विजयच्या बॅट मधून षटकार आला आणि श्री केदारनाथ 11 संघ जाऊन पोहोचला 35-35 आकड्यावरती. किमान इथून एक सन्मानजनक स्कोर तुम्हाला उभा करावा लागेल. 50+ जर धावा बनल्या ना मैदानावर, एक फायटिंग टोटल या मैदानावरती आम्ही बघितलाय. गेले 3 दिवस आम्ही या खेळपट्टीला अनुभव दिलाय आणि अक्षरशः अनुभव घेतलाय देखील, कारण की या खेळपट्टीवरती सुकी विकेट सध्या तर आपण बघतो, कुठलाही पाऊस वगैरे नाहीये, तरी देखील आम्ही रफ अँड टफ मॅचेस होताना बघितल्यात. चला प्लीज आपणचा एक बॉल सिलेक्ट करून द्या त्यांना, कुठला पाहिजे असेल तर द्या. जास्त वेळ घेऊ नका आणि आग्राची विनंती करतो, जास्त वेळ मॅच थांबवू देऊ नका. षटकापातील पुढील बॉल, यावेळेस बॅटची इनसाइड एज लागली आहे. विकेट किपर पर्यंत हा बॉल पोहोचला आणि चांगल्या प्रकारचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. षटकाराच्या नंतर कमबॅक आणि जतनच्या माध्यमातून थोडंफार इथून कमबॅक पाहायला मिळालाय. विजय नुकताच षटकार खेचलाय, पण एका षटकाराने काही होणार नाही, आणखी असे 2 ते 3 मोठे स्ट्रोक पाहिजेत, मग तेव्हा कुठे चांगल्या परिस्थितीमध्ये जाऊन पोहोचेल श्री केदारनाथ 11चा हा संघ. दिशा देण्याचा प्रयत्न केला गेला, कनेक्शन ते प्रॉपर झालं गेलं आणि सिंगल धावे करता प्रयत्न होता, पण आकाशने पूर्णपणे इथून सांगितलं की नाही, जिथे धाव नाही तिथे धावण्याचा प्रयत्न देखील त्याच्या माध्यमातून होताना पाहायला मिळाला नाही. षटकाराच्या नंतर 2 बॅक टू बॅक डॉट बॉल्स आलेत आणि पूर्णपणे आता जतनचा कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 4 मधील हा शेवटचा बॉल शिल्लक सध्या तर. ऑफस्टंपच्या बाहेरची लाईन, व्हाईट बॉल करार केलाय. या एक्स्ट्राच्या मदतीने धावफलक हलक्या हाताने वाढला आणि जाऊन पोहोचले 36 धावा धावफलकावरती.
पहिल्या षटकाचं आपण विश्लेषण बघितलं. पहिल्या षटकामध्ये चांगल्या प्रकारची गोलंदाज झाली. अनिकेतच्या माध्यमातून 4 धावा खर्ची पडला. सिंगल विकेट त्याच्या नावावरती राहिली होती, पण वैयक्तिक कोट्यामध्ये जे दुसरं षटक हाताळण्याकरता आला त्याच्यामध्ये 2 विकेट त्याने आपल्या नावावरती अर्जित करून घेतल्या होत्या. डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये बॉलला खेळलाय. जोपर्यंत डीप ओव्हर खेळाडू बॉल पर्यंत पोहोचला, थ्रो केला आणि फंबल झाल्या कारणास्तव 2 धावा प्राप्त झाल्या आणि तिसरी 3 धावा कंप्लीट होत आहेत. जिथे सिंगल धाव यायला पाहिजे तिथे एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये, गिफ्टच्या स्वरूपामध्ये 2 आणखी धावा दिल्या जात आहेत. टोटली 3 धावा धाव फलकावरती जोडल्या जातील. षटक क्रमांक 4 ची समाप्ती आणि 4 षटकांच्या समाप्ती अखेरीस श्री केदारनाथ 11 संघ जाऊन पोहोचलाय 39 धावा धाव फलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. एक छोटासा ब्रेक आणि ब्रेकच्या नंतर मैदानाच्या दिशेने व्यात शेवटचे 6 बॉल शिल्लक असतील पहिल्या डावामधील. ध्रुव आलाय बॉलिंग मार्कवरती. पहिल्या डावामधील शेवटचं अंतिम षटक ध्रुवच्या हातामध्ये सोपवलंय. 39 धावा धाव फलकावरती 39 रन्स आपण सध्या तर स्कोर कार्ड वरती बघितलेत. शेवटचे 6 बॉल स्लॉग ओव्हर आणि या स्लॉग ओव्हर मध्ये किती धावा बनवल्या जातील. विजयकडे स्ट्राईक आहे. विजय कधीच सेट झालाय. 8 बॉल मध्ये 13 धावा आणि स्ट्राईक रेट वरती देखील नजर ठेवावी लागेल. स्ट्राईक रेटला इथून वाढवावं लागेल. किमान शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. 6 मध्ये 15 ते 20 धावा बनवणं फार महत्वाचं असेल. 50-55 धावा तरी देखील तुम्हाला पाहिजे तर लढण्याकरता. ध्रुव आलाय. वैयक्तिक कोट्यामधील पहिलं षटक त्याच्याकरता आणि संघाकरता ते शेवटचं षटक असेल, फार महत्वाचं असेल. आगासपेक्षा अंजाम फार महत्वाचा असतो आणि तोच अंजाम इथून चांगल्या प्रकारचा द्यावा लागेल. बॅट वेगवान गतीने फिरवली पण अपेक्षेपेक्षा जास्त स्पीडने बॉल बॅटरपर्यंत पोहोचला गेला. शॉट प्ले केला गेला. बॅकफुटवरती उभा राहून खेळण्याचा प्रयत्न आणि धाव फलक जाऊन पोहोचला. ते 39 होते आणि 40 वरती जाऊन पोहोचला सध्या तर. आकाश ऑन स्ट्राईक. एक मात्र बॉल त्याने फेस केला पण खाता आतापर्यंत खोललं नाहीये. आकाश करता बॉल चांगल्या पद्धतीचा आपल्याला पाहायला मिळाला आहे. सिंगल त्याच्यानंतर डॉट बॉल. आकाश फटका चांगला सजवलाय. खेळाडू आहे बॉलच्या खाली. अप्रतिम दर्जाचा झेल टिपलाय बाउंड्री लाईन वरती. विकेटचं पतन. ध्रुवच्या खात्यामध्ये सफलता आणि आकाशला देखील माघारी परतावं लागेल. चाळीस धावा सध्या तर धावफलकावरती जाऊन पोहोचत आणि नवीन बॅटर बॅटिंग करण्याकरता मैदान दरम्यान दाखल झालाय. यतीश आलाय. यतीश करता हा बॉल बाउन्सरचा मारा केला जातोय. ध्रुव चांगल्या लय मध्ये गोलंदाजी करतोय. सध्या तर नाजूक परिस्थिती आपण बघितली आहे श्री केदारनाथ 11 या संघाची. किमान लढण्याकरता तुम्हाला धावा पाहिजे होत्या पण आतापर्यंत आपल्याला काही पाहायला मिळाल्या नाहीयेत. 50-55 धावा इथून एक फायटिंग टोटल मानला जाऊ शकला असता पण इथून 55 तर नाही होऊ शकणार. पण या दोन शेवटच्या बॉलवरती जर दोन मोठे स्ट्रोक आले तर 50 होऊ शकतात. बॉल हवेमध्ये मिस टाइम स्ट्रोक. बॉलच्या खाली गणेश कक्कड आपण यांना बघतोय. झेल चांगल्या प्रकारचा टिपलाय. विकेटचं पतन. धक्का क्रमांक 5वा. अर्धा संघ इथून बाद झालाय.
या इनिंग मध्ये शेवटचा बॉल फेस करण्याकरता प्रज्वल आलाय. लास्ट टू गो. 40 धावा धाव फलकावरती 40 धावा बनल्यात आणि 5 विकेट देखील गमावल्या जात आहेत. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल फटका चांगला सजवलाय. मिडल ऑफ द बॅट. बॉलला फेकलंय मैदानाच्या बाहेर. प्रज्वल लेट आलाय पण थेट आलाय. अक्षरशः पहिल्या बॉलवरती त्याने षटकार खेचलाय. इनिंगची ते झाली आहे समाप्ती. बनल्या जात त्या 46 धावा आणि जिंकण्याकरता 47 धावसंख्येचं आव्हान असेल. 47 धावसंख्येचं आव्हान असेल आणि जिंकण्याकरता यंगस्टर पापडी या संघाला. कॉमेंट्री बॉक्स मध्ये हलकासा बदल होता आणि आपल्या समोर जॉईंट होत आहेत व्हॉइस ऑफ इंडिया हरेशजी पंड्या सर. चला हृदय पॅकर संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचंय. अक्षय कासार विनंती करतो आपण या टॉस साठी. हृदय वर्सेस हर्षिदा या दोन संघांदरम्यान आपण ही अशी मॅच बघणार आहोत. दोन्ही संघाचे कॅप्टन सागराची विनंती करतो आपण या टॉस साठी. जास्त वेळ घेऊ नका आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये बदल घडला जाईल. व्हॉइस ऑफ इंडिया हरेशजी पंड्या सर आपल्या सोबत जॉईंट होतात कॉमेंट्री बॉक्स मध्ये. धन्यवाद संतोष जी. आइए खेल की शुरुआत करते हैं. आप सभी का हार्दिक स्वागत है. मानसून ट्रॉफी सीजन 1 ऑर्गेनाइज बाय प्रमोद शेडगे एंड अक्षय पांडव, सपोर्टेड बाय सारंग मित्र मंडल एंड तेजल 11 वालीव, राहुल आत्माराम जी गरत, तानाजी धाईगुड़े, धीरज जैन, कमलेश गुप्ता. यंग स्टार पापड़ी के 2 ओपनिंग बैटर जा रहे हैं मैदान में. टारगेट की बात करूं तो 47 टू विन ऑफ 30 बॉल्स. और नागेश वाडेकर, नागा, ये उनका निक नेम है. और नागा के साथ अब ओपनिंग पार्टनर अशोक जाधव, यंग स्टार पापड़ी. और हृदय पैकर्स त्वरित संपर्क साधा. हृदय पैकर्सचे कॅप्टन, पुढील सामना तुम्हाला खेळायचा है. ये हमारे कमेंट्री बॉक्स का दृश्य अक्षय पांडव और प्रमोद शेडगे इनको दिखाया जा रहा है. हमारे 2 कमेंटेटर भाइयों ने बहुत जबरदस्त काम किया है. मैं चाहूंगा कि हिंदुस्तान में जहां जहां ऐसे कमेंटेटर्स हैं, हमारे भाई
दो चार कमेंटेटर मिलके साल में एक टूर्नामेंट जरूर करना चाहिए। नाम कुछ भी हो सकता है लेकिन कमेंटेटर्स भी ऑर्गेनाइज कर सकते हैं। ये दुनिया को दिखाने वाले अक्षय पांडव और हमारे मित्र प्रमोद शेडगे, वॉइस ऑफ वाड़ा एंड वॉइस ऑफ पालघर। वाड़ा और पालघर जब साथ में मिल जाते हैं तो फिर धर्मेंद्र अमिताभ बच्चन की जोड़ी की याद आती है। हमारे तमाम दर्शकों का स्वागत डीका स्पोर्ट्स के यूट्यूब चैनल पर। स्कोर ज्यादा बड़ा नहीं है, 47 है और ये बन सकता है। पहले ओवर की जिम्मेदारी रहेगी यतीश पाटिल। स्ट्राइक पर है नागेश वाडेकर यानी कि नागा। नागेश वाडेकर के नाम पिछले सीजन में बारिश के टूर्नामेंट में शतक लिखा गया। कर्नाटक, पश्चिम बंगाल, गुजरात, गोवा, राजस्थान ये जगह पर जाकर उसने खेला। और नागेश वाडेकर की अच्छी बात है कि वो अंडर आर्म, ओवर आर्म, रबर बॉल, टेनिस बॉल सभी खेल लेते हैं। नया ओवर करेंगे यतीश पाटिल। इस मैच के हमारे अंपायर है धीरज झा और उनके साथ में विशाल नाइक। थर्ड अंपायर कमलेश गुप्ता। पहली गेंद थोड़ा दूर खेले थे शरीर से, फुटवर्क बराबर नहीं था और थोड़ा समय ले रहे नागेश वाडेकर। अच्छी बात है कि ये टीम ने पहली पारी में फील्डिंग की इसलिए ऑलरेडी वार्म अप हो चुके हैं। अब जो शरीर गर्म हुआ है उसके जरिए क्रिकेट को गर्म करना बहुत जरूरी। और यह नागा आया, नागा बॉल भागा 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 भागा, 6 रन। ट्रेडमार्क शॉट नागेश वाडेकर का। जैसे ही आई टच एंड गो शॉट, तैयार थे पुल करने के लिए। और छोटी छोटी पहाड़ियां जो यहां पर बनी हुई है वहां पर एंटरटेनमेंट दर्शकों का। नागेश वाडेकर की यही खास बात है, नागा जब आता है तो छा जाता है। पिछले 3 साल में ये खिलाड़ी ने बहुत तरक्की की है। देखिए आज से 5 साल पहले फरदीन काजी का ट्रांजिशन हुआ, श्रेयस कदम का ट्रांजिशन हुआ और मुंबई के खिलाड़ियों का इस तरह का ट्रांजिशन, और उसमें लेटेस्ट एंट्री नागेश वाडेकर की है। ऐसा ही एक और अंडररेटेड क्रिकेटर है नजमुल मंडल। इसको भी आप बहुत अच्छा क्रिकेट खेलता हुआ देखेंगे। एक्सीलेंट क्रिकेटर नजमुल। इस बार लोअर फुल टॉस बॉल दी, कवर ड्राइव लगाते हुए 1 रन लिया नागेश ने। स्कोर आगे बढ़ता हुआ 7। 40 रन और चाहिए। स्ट्राइक पर है अशोक जादव, बॉलर है यतीश पाटिल। इस टूर्नामेंट को कामयाबी का जामा पहनाने वाले हर हमारे स्पॉन्सर, डोनर्स, इनका भी बहुत बहुत आभार। फुल टॉस बॉल, बल्ले का निचला सिरा, बॉल पीछे गई और थर्ड मैन पर डीप पोजीशन में 2 रन। क्या लेफ्ट शॉट है। अभी भी ऐलान कर रहा है मैं 6 मारूंगा अभी के अभी, क्योंकि मेरा नाम है अभी। वो अलग लोग हैं जो मारते हैं 6 कभी कभी। मुझे मौका मिलेगा जभी मैं मार दूंगा 6, क्योंकि मेरा नाम है अभी। तो आते ही अभी ने 6 मार दिया। बहुत ही बेहतरीन प्रदर्शन। अगली गेंद इस बार बेल्स के ऊपर से जाती हुई और डॉट बॉल। स्कोर रुक सा गया है 24 पर, यानी कि 23 रन और चाहिए। 50% रन हो चुके हैं, 50% बाकी है। स्टंप टू स्टंप बॉल। प्रशांत बॉलर के रूप में खेल रहे हैं। छोटा स्कोर है, इसको बचाने के लिए एडी चोटी का जोर लगाना होगा। हाफ चांस को फुल चांस में कन्वर्ट करना होगा। प्रशांत मोहारे
और दूसरी तरफ है अशोक यादव। अशोक यादव को देखे तो फिर वेस्ट इंडीज की याद आ जाती है। घूम घुमा के खेलने का प्रयास, बॉल पीछे झुंड और झाड़ियों में खो गई, वाइड बॉल, +2 बराबर ना, वाइड +2, 3 रन का बोनस और वो वाइड बॉल, एक एक्स्ट्रा बॉल करनी होगी। स्कोर 27 पर 1, 20 रन चाहिए मैच जीतने के लिए। 27 for 1। आज हमारे बॉल बॉय मल्या डॉन उनको दिखाया जा रहा है। डॉन एक रात से ज्यादा कहीं रुकता नहीं, वैसे हमारा मल्या डॉन एक जगह पर 5 मिनट से ज्यादा रुकता नहीं है। पूरे वॉल्यूम में जिसका नाम है मल्या डॉन। अभी ने जो 6 लगाकर बेहतर शुरुआत करके दी है, उनके ऊपर अब स्ट्राइक की जिम्मेदारी। 3 बॉल 6, उनके पार्टनर अशोक यादव 3 बॉल 10, 27 पर 1, 20 की जरूरत। प्रशांत मोहरे की अगेन स्टैंडर्ड डिलीवर इन द आर्क, आउट ऑफ द पार्क, जन्नाटेदार 6, 33 पर 1। अभी के जर्सी के पीछे लिखा है रोनाल्डो। रोनाल्डो जितना फास्ट गोल करता है उतना फास्ट 6 मार रहा है। अभी जयकांत शिकरे का डायलॉग याद आ गया मुझे, सिंघम का। याद नहीं है तो एक बार देख लेना आज रात को डाउनलोड करके, ठीक है? मेरे को भी याद करना। 33 for 1, 14 रन चाहिए मैच जीतने के लिए और दूसरे चरण में प्रवेश करने के लिए। मोहरे की गेंद, इस बार पर्याप्त समय था और हुक कर दिया बॉल को। लॉन्ग लेग पर 2 रन के लिए स्कोर आगे बढ़ता हुआ 35। 12 रन और चाहिए बचे हुए 18 बॉल में। प्रशांत 1 ओवर 17 रन 1 विकेट। नागेश वाडेकर का विकेट गिरा। अशोक 3 बॉल 10, अभी 5 बॉल 14। वालवा देवी मैदान पर मल्या डॉन और उसकी टीम खोए हुए रबर बॉल को इस तरह ढूंढ रही है जैसे पुलिस गुनहगार को ढूंढता है। जिस तरह डॉन का इंतजार 11 मुल्कों की पुलिस कर रही है, वो रबर बॉल डॉन का इंतजार कर रहे हैं। और डॉन के छोटे छोटे भाई लोग बॉल ढूंढ कर ला रहे हैं। नए ओवर की शुरुआत, स्टार्ट ऑफ द न्यू ओवर। वाइड बॉल से शुरुआत की है, लूजनर बॉल नए बॉलर की। युवराज डुकले। विकेट चाहिए इस वक्त श्री केदारनाथ को। इस बार बड़े आसानी के साथ जैसे टप्पा खाए उस पर 6 रन का रबर स्टैम्प। हर्षिता स्पोर्ट्स आपण काय निर्णय घेतलाय सांगायचा आणि लगेच सामना सुरू करायचा आहे। हर्षिता आणि हर्षदा। $42 for 1, 5 रन चाहिए मैच जीतने के लिए। बोलर है युवराज डुकले। और मैच को फिनिश कर दिया। 9 विकेट से मैच को जीत लिया अशोक यादव का खूबसूरत सिक्सर। क्या जबरदस्त लॉक स्वीप था वो, और मैच को कर दिया एकदम खलास। बल्लेबाजी हुई झकास। चला हृदया स्पोर्ट्स चे बॅटर डगआउट मध्ये या। हृदया स्पोर्ट्स
स्कोर कार्ड अशोक 6 बॉल 22 नॉट आउट, नागेश 4 बॉल 7, अभी 5 बॉल 14, 5 एक्स्ट्रा, 48 पर 1। यतीश 1 ओवर 18 रन, युवराज 3 बॉल 13, प्रशांत 1 ओवर 17, एक मात्र विकेट गिरा 18 पर। और अभिनंदन ये मैच समरी, पहली पारी में विकी 11 बॉल 17, विजय 9 बॉल 14 नॉट आउट, प्रज्वल 1 बॉल 6 नॉट आउट, युवराज 2 बॉल 2 नॉट आउट, ध्रुव 1 ओवर 7 रन 2 विकेट, अनिकेत 2 ओवर 12 रन 3 विकेट, जतन 1 ओवर 13 रन कोई विकेट नहीं, प्रथम 1 ओवर 14 रन कोई विकेट नहीं। मैन ऑफ द मैच है अनिकेत, 2 ओवर 12 रन 3 विकेट।